काल माझ्या एका क्लायंटनी त्याचं क्रेडिट कार्ड स्वाईप केलं पेट्रोल पंपावर. पहिल्या 2 अटेम्प्ट फेल झाल्या. तिसऱ्या अटेम्प्टला त्याचं पेमेंट झालं. घरी गेल्यावर त्याला कळलं की त्यांनी पेट्रोल 2,000 रुपयाचं भरलं, पण त्याच्या बँकेमध्ये डेबिट पडलं 50,000 रुपयाचं. आता याला म्हणतात सायबर क्राईम किंवा फ्रॉड. आणि आपल्या आजूबाजूला असे फ्रॉड अनेकदा होत असतात आणि अनेक लोक आपले हार्ड अर्न सेव्हिंग जे आहे ते याच्यामध्ये गमवत असतात. फॉर्च्युनेटली त्या माणसाचं काहीच नुकसान झालं नाही, कारण त्यांनी माझ्याकडून सायबर इन्शुरन्स घेतलेला होता. तर सायबर इन्शुरन्स म्हणजे काय, की अवघ्या 400 रुपये महिन्यामध्ये तुम्हाला 10 लाखाचं प्रोटेक्शन मिळू शकतं. आज सायबर क्राईमचा सगळीकडे सुळसुळाट आहे आणि आपण सायबर क्राईम पासून स्वतःला वाचवण्यासाठी 2 गोष्टी करू शकतो. एक, आपली जागरूकता वाढवणे, अशा कुठल्याही स्कीम मध्ये किंवा अशा कुठल्याही फ्रॉड मध्ये न फसणे. पण आपण फसलोच आणि नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईची पर्याय व्यवस्था करणं. सो ज्या लोकांना सायबर क्राईम विषयी माहिती हवी आहे त्यांनी मला डीएम करा, सायबर हा शब्द, आणि मी तुम्हाला एक सोपा उपाय देईन की तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन कसं करू शकता. एक्स्पेशली तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचं प्रोटेक्शन करा, कारण सायबर क्राईमला बळी पडण्याची ह्या लोकांची शक्यता आहे. बिकॉज दिस पीपल आर नॉट टेक सेव्ही आणि खूप लोक यांना फसवतात आणि त्यांना बळी पडतात. स्वतःला प्रोटेक्ट करा, सायबर क्राईम पासून वाचा आणि एक सिंपल सायबर इन्शुरन्स घ्या. कॉस्ट इज लेस दॅन 400 रुपीज पर मंथ.